सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये। आणि हा सगळा रायडिंग गिअर्स आणि हे सगळं चेहऱ्यावरचं ब्लश बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही आता राईडला चालतोय। थंडीचे दिवस, रात्र मोठी आणि आत्ता कुठे उजेड झाला आहे, भिवंडी क्रॉस झाला आहे। तुम्ही लाईट कधी येणार ब्लॉग करायचा आहे। उजव्या बाजूला बघा सनराईज होत आहे। क्या बात आहे। सनसेट तर आवडतोच, पण आपण सनराईजचे खूप मोठे फॅन आहोत। मस्त मजा वाटते असं बाईक चालवताना सूर्योदय बघता। आता औरंगाबाद राईडची आठवण येते मला। अशी मस्त धुक्यातली सकाळ होती आणि मी औरंगाबादसाठी निघालेलो याच रोडवरून। पुढे आलो ना की असा एक पॅच येतो, एकदम सुनसान आहे। बाईकनी यायला तर नक्कीच मजा येते, कधी पण केव्हा पण। आपण तर रायडर आहोत म्हटल्यावर बाईकनी फिरायला आम्हाला केव्हाच मजा येते। खूप जास्त मस्त आहे। आय जस्ट इमॅजिन की पावसात हे किती छान वाटेल अजून। वाव, लुक ॲट दिस ट्विस्टीज, ब्युटिफुल। कॉर्नरच्या वेळी ना कधी पण इथून नाही टर्न घ्यायचा, थोडासा वाईट घ्यायचा, तो लीन अँगल प्रॉपर मिळतो। आता पुन्हा राईट टर्न आहे ना, थोडा वाईट घेतला मी आणि आता इथून झोपवणार लाईक दिस, ब्युटिफुल। खरंच मी खूप प्लॅन करतो, कुठला पण व्हिडिओ बनवायच्या आधी त्याच्या मागे रिसर्च असतो भला मोठा। माझ्या जवळच्या मंडळींना माहितीच असेल, भरपूर सारी प्लॅनिंग करतो मी। तुम्ही जर काय मोटो ब्लॉगिंगमध्ये असाल तर प्लॅनिंग इज अ की गाईज। प्लॅनिंग म्हणजे आयटेनरी प्लॅनिंग, रोड प्लॅनिंग, हे सगळं। बाकी मोटो ब्लॉग करताना मी तर आता हे तुमच्याशी बोलतो, हे स्क्रिप्टेड तर नाही आहे। ते सगळं इथून आतून आलं पाहिजे। ठीक आहे, सिनेमॅटोग्राफी करताय तुम्ही, कुठला गडकिल्ले दाखवताय, त्याची माहिती द्यायची समजू शकतो। तुम्ही अभ्यास करून जाताय आणि नॉलेज घेताय, त्याचं अनुभव घेताय आणि मग ते मांडताय, समजू शकतो। बट भरपूर काय करायचं आपल्याला या आयुष्यात। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे। कसाराच्या घाटात या टॉर्नरिंग करता असे ट्रकमध्ये आले ना तर काम 25 होऊन जातं आणि मूड ऑफ होऊन जातं। बट त्यांना पण काय दोष नाही देता येत, कारण त्यांच्या पिकअपचा इश्यू असतो। आणि मग हा घाट संपूर्णच असा झाडांनी वगैरे आच्छादलेला आहे, भरपूर घनदाट असं जंगल आहे। पावसाळ्यात या कधी समजेल मग। बरेच जण आले पण असतील, मी 2-3दा आलो आहे। महाराष्ट्रातले घाट ही सिरीज केली तर काय म्हणताय? आय थिंक महाराष्ट्रातले घाट यापेक्षा आधी कोकणातले घाट करूया, कोकणातील घाट माथे अशी सिरीज करूया आणि त्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्राला हात घालूया। कारण महाराष्ट्रातले घाट भरपूर सारं रिसर्च लागेल आणि भरपूर सारी प्लॅनिंग लागेल। बट कोकणातलं तर सुरुवात तरी कोकणापासून करू शकतो आपण। या ट्विस्टीज या घाटामध्ये आहे। आम्हाला नको फॅन्सी गोष्टी, आम्हाला नको महागड्या गाड्या, आम्हाला काय हवं? आम्हाला फक्त निसर्ग हवा, एक साधीशी बाईक हवी जिच्यावर आम्ही टूर करू शकू
आणि हा फील हवा. दिस इज व्हॉट आय कॉल बायकर्स लाईफ. सांभाळून ओव्हरटेक करावं लागेल. चल, ब्लाइंड स्पॉटवर गाडी टाकायचीच नाही. मग ती किती पण स्लोमध्ये टाकली तरी पण ते रिस्क फॅक्टर हा असतोच. गुड डिसिजन. बरं झालं मी इथून आलो. आय एम एन्जॉईंग दिस ट्विस्टीज. हे लहान मूल कसं त्याच्या हातात खेळणं किंवा त्याची आवडती वस्तू दिली की किती खुश होतं. आणि तसं झालं माझं काहीतरी. असे घाट आले ना की वेडा होतो मी. आणि मी जी कॉर्नरिंग करतोय ना, दिस कंटेन्स खूप जास्त एक्सपिरियन्स. सो मी करतो तसं डोळे बंद करून कसं पण करत सुटू नका. आय नो अचानक समोर काय आलं तर मी कंट्रोल कशी करणार माझी बाईक. सो प्लीज 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 रिक्वेस्ट आहे मनापासून तुमच्या भावाची, असं डायरेक्टली कॉर्नर करायला जाऊ नका. थोडासा अभ्यास करा, थोडं रिसर्च करा, थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जास्त करा, मग भिडा. मग तुम्हाला कोण नाही का पडणार. वेट फॉर साईड. कोणी नाही. चल, संभाल के. इवन दे हॅव दे फॅमिलीज टू. तर सांभाळून लगेच स्पीड कमी करा. आपण शिर्डीच्या ज्या वाटेने चाललो आहे तो कसारा घाटामध्ये आता आपण येऊन थांबलो आहे. आणि जी माझ्या मागे विहीर बघताय ना, ती अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली होती. तर त्याची मी माहिती तुम्हाला थोडक्यात देतो. या घाटाचे मूळ नाव थलघाट असे आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी आणि उजव्या बाजूस डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार टोपले उलटीत ठेवल्याप्रमाणे दगडी बांधकाम दिसते. विहिरीच्या आतमध्ये कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. आज देखील या डोंगराच्या वरच्या बाजूस असलेल्या 4 वस्त्यामधील महिला याच विहिरीतून पाणी भरतात. ही विहीर अहिल्याबाई खंडेराव होळकर यांनी 1725 ते 1795 या काळात बांधली. मागे मी राईड करतोय द स्मार्ट स्कूटी बाय TVS एंटॉक. आणि काय धमाल येत आहे राव चालवायला. आपण असं बायकिंगचं एक्सपर्ट नाही आहोत, त्यामुळे टेक्निकल गोष्टींमध्ये घुसणार नाही आहोत. बाईक फरक नाही पडत. डझंट मॅटर तुम्ही काय राईड करता, ॲज लॉंग ॲज तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन सगळे पार पडताय. आणि रायडिंग गिअर्स घालून किंवा हेल्मेट घालून राईड करताय तोपर्यंत फरक नाही पडत खरंच की कोणती बाईक राईड करताय. तर हे बघा जिवंत उदाहरण. मी पण आता एक स्कूटी राईड करतोय TVS एंटॉक 75च्या स्पीडला. इट विल गो अप टू 90, 100. 100पर्यंत तरी नक्कीच जाऊ शकते ही बाईक. सो इट वर्क्स इन दिस वे. आणि असं तसं नाही, बऱ्यापैकी स्पीडवर राईड करतोय. तुम्हाला स्पीड बघायची आहे, ते बघा. अजून काय हो यार, अशी सीट ना टुरिंग बाईकला पण द्या. म्हणजे आमच्यासारख्या स्पोर्ट्स्टर जे आम्ही यूज करतो किंवा ॲडव्हेंचर यूज करतो यार, या एंटॉकची सीट एवढी कम्फर्टेबल आहे ना दॅट आय कॅन. म्हणजे मी एकदम कम्फर्टेबली, एक तर पोझिशन माझी बघताय एकदम अपराईट पोझिशन आहे. सस्पेन्शन पण ओके आहेत. आय मीन मी नाही म्हणणार की ग्रेट सस्पेन्शन आहेत आणि तेवढं एक्सपेक्ट पण नाही करू शकत आपण एका स्कूटरपासून. बट बिंग अ स्कूटर, जर का स्कूटर 95 kmph स्पीडनी तुम्हाला ॲव्हरेज स्पीड देत असेल आणि जर एक स्कूटर तुम्हाला एवढी चांगली सीटिंग पोझिशन, सीटिंग कम्फर्ट म्हणू शकतो मी, कारण तिचा जो सॅडल म्हणजे सीट ती एवढी कम्फर्टेबल आहे ना, सॉफ्ट कुशनिंग आहे आणि प्रॉपरली कवर होते सगळ्याच बाजूनी.